टॉस जिंकलेला या ठिकाणी सत्संग शिरगाव या संघाने याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रण दिले त्या बॅटिंगसाठी स्वराज गिया 11 मानकिवली संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. परेश शिनारे आणि त्याच्या साथीनं रोहित मराडे ही सलामीची जोडी मैदानावरती मानकिवली संघाची. चला लगेच आपण मॅचला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजच्या दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. छत्रपती ओमसाई कुळगाव आणि सम्राट मित्रमंडळ कुळगाव यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. छत्रपती चषक. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला परेश शिनारे, नॉन स्ट्राईक एंडला रोहित मराडे आणि आघाडीचा गोलंदाज आपण पाहतोय शिरगाव संघाच्या वतीनं रितेश शिंदे. 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दत्ता कडव सर आज जॉईंट होत आहेत. गुड मॉर्निंग. आणि तरुण डे सर देखील तुम्ही पाहणार आहात. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न. बॉल चालला लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या स्थितीमध्ये आणि आता अखेर बॉलने गाठली आहे सीमारेषा. धावा मिळतील 4. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती परेश शिनारेच्या बॅटमधून चौकार आला. सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळाली आजच्या दिवसाची. ती 4 या धावसंख्येने. पहिल्या षटकामध्ये आपण आहोत. बँडेटरी पॉवर प्ले आणि आता पॉवर प्लेचे षटक तुम्ही पाहतात. गोलंदाज सज्ज आहे समोरच्या कडून. हो शॉर्ट ऑफ प्लेन कॉट बिहाइंड. फलंदाज झाला बाद. परतावा लागेल परेश शिनारेला आणि 4 या धावसंख्येवरती लागणारा हा पहिला धक्का आपण पाहिलाय. टीम स्वराज गिया 11 माणकिवली संघाला. फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे प्रगती पथावरती, ज्या ठिकाणी पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या आणि त्यानंतर लगेचच रितेश शिंदेने कमबॅक केलेलं आहे. ओ बॅटची कडा मागे झेल घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज झाला बाद. माणकिवली संघाला दुसरा धक्का लागलाय. समाधान नवलेच्या स्वरूपात 4 या धावसंख्येवरती. याच दरम्यान आपण पाहतोय सत्संग शिरगाव जो संघ मैदानावरती खेळतोय त्या संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर सन्माननीय प्रफुल्ल शेठ मोरे असतील आणि जगदीशजी बुरा यांच्या वतीने जे खास करून गोव्यावरून या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. मग आमचे आकाश ठोसकर असतील, निलेश खामकर यांचे मनापासून स्वागत आपण करू आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करू.
नक्कीच आपण पाहतोय शिरगाव संघ जर मात्र या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला एक्स्ट्रा मधून तर मात्र त्यांना शिर्डी ट्रिप देण्यात येईल. देवेंद्र मालुसरे जे शाखा प्रमुख आहेत शिरगावचे, सलग लागोपाठचे 3 षटकार 2000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक देवेंद्र मालुसरे यांच्या वतीने देण्यात येईल. जगदीश बुरा यांच्या वतीने सुद्धा काहीतरी पारितोषिक येतंय. बंधन आलेत न्यू बॅटर बेस्ट टायमिंग शतक जज करतात आणि या ठिकाणी आपण पाहतो एका पाठोपाठ आता 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली आहे रितेश शिंदेने, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो. आणि आता या पहिल्या बॉलवरती 4 आल्या, त्यानंतर परेश शिनारे बाद झाला, लगेच समाधान नवले आणि आता मंथन मुठेला सुद्धा हे मैदान सोडावं लागेल. फलंदाज झाला बाद, दाबादा फलकामध्ये 4 आणि आमचे ऑफिशियल स्कोरर ऑफिशियल पंच कुणाल भुईर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. पंकज येतात, पंकज नवले मैदानाच्या आतमध्ये. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण राहुल सर पाहिलं तर थोडीशी मानकिवली संघाची पडझड पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती परेशच्या चौकार आल्यानंतर मी तर म्हणेन थोडासा शांत आणि संयम या ठिकाणी जो खेळ केला असताना तर कुठेतरी धावा सुद्धा पाहायला मिळाल्या असत्या आणि काही विकेट सुद्धा या ठिकाणी वाचवता येऊ शकले असत्या, परंतु अगदी परेश शिनारे बाद झाला. त्यानंतर समाधान नवलेला सुद्धा माघारी परतावं लागलं आणि आता मंथन मुठे. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे रितेश शिंदेची. शेवटचा अंतिम बॉल जगदीश बुरा यांच्या वतीनं सुद्धा विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे तब्बल 2000 रुपयाचं. ओ शॉट ऑफ लेन, फक्त दिशा दिली, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाहीये. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालला सीमा पार. आणखीन धावा मिळतील टीम स्वराज गिया 11 माणकिवली संघाला 4. क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती 8 आणि लवकरच या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 गडी गमावलेत. ते बॅटिंग करत असताना बाणकिवली संघाने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये 8 धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज चेतन लाड हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर रोहित जो मात्र नॉन स्ट्राईक एंडला होता आणि आता जसा स्ट्राईक एंडला आलाय तसा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर पंकज नवलेच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर जसा रोहित
जो स्ट्राईक एंडला आला आणि आता चेतन लाडच्या विरोधात पहिलाच बॉलवरती षटकार ठोकलाय. भव्य स्वागत त्याचं केलंय. षटक क्रमांक 2 मध्ये ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय बाल बचावले गेलेत. कदाचित धोका या ठिकाणी होऊ शकला असा. रिस्की धाव म्हटली जाईल आणि आता ही धाव घेण्याचा प्रयत्न होता रोहितचा, तोपर्यंत स्ट्राईक सुद्धा रोटेट करण्यात आली आहे. एक सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या पुढे चालली आहे ती एकंदरीत 15 वरती. पहिल्या षटकामध्ये 8. रितेश शिंदेने एक जबरदस्त गोलंदाजी त्याने हाताळली आहे. प्रफुल्ल शेठ मोरे, देवेंद्र मालुसरे, जगदीश बुरा, निलेश खामकर, आकाश टोसकर या सर्वांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं मनापूर्वक आपण स्वागत करू आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करू. भरपूर पारितोषिक आहेत. जर या वेगळ्या हाफमधून सत्संग शिरगाव संघ क्वालिफाय झाला तर त्यांना शिर्डी ट्रिप देण्यात येईल देवेंद्र मालुसरे यांच्या वतीनं. 15 धावा. गोलंदाज चेतन. हो, बॅटच्या आतली कडा, मागे चेंडू राहिला आहे. वेस्टर्नच्या पाठीमागे आपण पाहतो गरंगळत, तोपर्यंत कोणतीही धाव मिळणार नाही आहे. डॉट बॉलची सांगता होती आहे. चांगली बॅटिंग लाईनअप मानकुली संघाकडे, कारण सुरुवातीला पण परेश शिनारे बाद झाला, त्यानंतर समाधान नवले आणि मंथन मुठे असे 3 खेळाडू बाद झाल्यानंतर सुद्धा मिडल ऑर्डरमध्ये रोहित आणि पंकज यांच्या वती जबाबदारी आहे. हो, अगोदरच करण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट्समिंग तुम्हाला पाहायला मिळाली आणि आता या ठिकाणी हा सुद्धा डॉट बॉल आहे. षटक क्रमांक 2 मध्ये चेतनच्या विरोधात पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं या गोलंदाजीमध्ये. 15 धावा, 15 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. हो, यावेळेस पॉईंटच्या डोक्यावरून कब पॉईंटला बॉल चालला डीप मध्ये, तोपर्यंत अगदी सॉफ्ट हँडने चेंडूला वळवण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 8, दुसऱ्या षटकात सुद्धा 8च धावा आहेत आणि एकंदरीत 16 धावा. पहिल्या बॉलवरती राहुल सर षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की मानिकुली संघ आता कुठेतरी धावा जमवण्याचा प्रयत्न करेल सेकंड P2 मध्ये, परंतु इथे पूर्णपणे कमबॅक केले चेतन लाड या गोलंदाजाने, त्याचं सुद्धा कौतुक होईल. समोर चेंडकडून सोनिवली गाव अर्थातच बीट भट्टी एंड करून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. या क्रीडा नगरी नजीक असलेली जी बीटभट्टी आहे त्याच दिशेने हे षटक तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर, ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. सन्माननीय मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांचं विशेष आभार की त्यांच्या वतीनं आम्हाला ही क्रीडा नगरी उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि 5 दिवसीय शृंखलेसाठी या ठिकाणी आपण पाहतोय अफाट मेहनत या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये घेण्यात आली. ती मात्र ओमसाई कुळगाव आणि सम्राट मित्रमंडळ कुळगाव यांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ही शृंखला पाहायला मिळते. रितेश शिंदे पुढे सरसावलेत, फटका आपण पाहतो, चेंडू कबसला उडवलाय, क्षेत्ररक्षक येतात बेगाने, तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही धावा मिळणार नाही आहेत. पंकज भोळे जे मात्र श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली संघाचे सलामीवीर फलंदाज आहेत,
त्यांच्या वतीनं सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम माणिकवलीला आणि या संपूर्ण स्पर्धेला. जेव्हा माणिकवली संघ गोलंदाजीमध्ये येईल द्वितीय सत्रामध्ये तेव्हा निलेश मराडेने जर विकेट हॅट्रिक संपादित केली, निलेश कालेकरने जर विकेट हॅट्रिक संपादित केली ना, तर पंकज भोले यांच्या वतीनं रोख 2,500 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजाला देण्यात येईल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. म्हणजे निलेश कालेकर आणि निलेश मराडेवरती पंकज भोले यांचं नितांत प्रेम आहे. राहुल चव्हाण सर हो यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, परंतु आता त्याच्या आबाक्याच्या बाहेर लगेचच त्याला बॅकअप सुद्धा देण्यात आला आणि आता बोलतील या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि गुड कॉलिंग अल्सो. आता मात्र धावा मी तर म्हणेन थोड्याशा पॉज झालेल्या आहेत, थांबलेल्या आहेत. 2 षटकामध्ये 8ची सरासरी पाहिली, या षटकामध्ये त्याहीपेक्षा कमी धावा पाहायला मिळतात, कारण अद्यापपर्यंत धावा 4 धावा खर्च केल्या रितेश शिंदेने. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 to go. आज नीतू गवळी तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. हो बॅटची आतली कडा, मागे चालला बॉल, हा सुद्धा डॉट आलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय. 3 मध्ये धाव फलकावरती फक्त आणि फक्त केवळ 20 धावा आहेत. 18 बॉलचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 18 बॉल मध्ये 20 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये स्वराज गिया 11 माणिकवली संघ. चला ड्रिंक्स ब्रेक होतोय, लगेच आपण पाण्याची पूर्तता करा. 12th मॅन ओमसाई कुळगाव हा संघ जास्तीत जास्त प्रॅक्टिस सेशनमध्ये सकाळपासून महादेव आणि तिकडे आपण पाहिलं तर सिद्धांत हे सुद्धा टर्फमध्ये नरेश ठाकरे ॲज अ बॉलर म्हणून तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली कामगिरी आहे. प्रशांत असेल, महादेवचा जास्तीत जास्त वॉर्मअप चालू आहे, कारण त्याला माहिती आहे आज इंटरनॅशनल क्रीडानगरीमध्ये त्याला खेळायचे. कदाचित पुढील वर्षी होणाऱ्या ISPL मध्ये सुद्धा वर्णी लागू शकते. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकामध्ये 20 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 आपण पाहिले सुरुवातीला तर 8ची सरासरी होती. 3ऱ्या षटकामध्ये कमी धावा आल्या आणि आता 4थं षटक ऋतू आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल ज्या ठिकाणी आपण पाहतो रोहितला सुद्धा अक्षरशः बीट करण्यात आलं. ज्या रोहितच्या बॅटमधून एक षटकार आलाय. एका षटकाराचा अपवाद बघायला तर अद्यापपर्यंत 8 धावांवरती तो नाबाद खेळतोय अवघ्या 5 बॉल मध्ये. स्ट्राइक एंडला रोहित, गोलंदाज ऋतू, राऊंड विकेट. ऑन साइडला फटका चांगला आहे. जेव्हा जेव्हा रोहित मराठेच्या बॅटच्या पट्ट्यात जेव्हा चेंडू येईल रडार मध्ये, तेव्हा तुम्हाला त्याचा रिप्लाय पाहायला मिळणार आहे की षटकार ताकदीचा प्रचंड वापर त्याने केला आणि टायमिंग सुद्धा प्रॉपर होतं. आणखीन एक षटकाराला धावत संख्या धाव फलकावरती 6 ने पुढे सरकते 26. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि माणकिवली वर्सेस शिरगाव अशी मॅच तुम्ही पाहतात. एका बाजूला सत्संग शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला स्वराज गिया 11 माणकिवली ब संघ तुम्ही पाहतायत.
चांगली मॅच होणार आहे. 26 धावा फलकावरती गोलंदाजांचं सुद्धा वर्चस्व आहे आणि आता फलंदाज सुद्धा धाबा बनवण्याचा प्रयत्न करतात. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका प्रतिम पाहायला मिळालाय. प्रणय त्या ठिकाणी होते. क्षेत्ररक्षण चांगलं केलं परंतु शेवटच्या क्षणाला बॉल चाललाय जणू काय हाताला चटका लागून बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतील रोहित मराडेला 4. सुरुवातीला धावांसाठी जो झगडत होता आणि आता आपण पाहिलं तर त्या धावा सुद्धा येत आहेत. मी तर म्हणेन 3 षटकामध्ये 20 धावा होत्या. सरासरी फार कमी पाहायला मिळाली. 6.66च्या सरासरीने त्या धावा बनवण्यात आल्या परंतु आता 4थ्या षटकाला जशी सुरुवात झाली आहे तसं आक्रमणाला सुरुवात झालेली आहे. पहिला डॉट जरूर आला. गोलंदाज रितू यांचा चेंडू. बॅटची कडा. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट. फलंदाज ठिकाणी आपण पाहतोय बाद होतील रोहित मराडे. धक्का क्रमांक एकंदरीत 4था लागेल टीम माणिकविली संघाला. फलंदाज बाद. बंगणी संघ सुद्धा दाखल झालेला आहे. तेजस पडबळ, ओम देशमुख, अरुण असेल, आकाश असे अनेक खेळाडू आहेत. प्रबुद्ध असेल, अरुण दादा असेल, सर्वांचं कौतुक आपण करू. रोहन बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा चेंडू मागे चालला होता परंतु हा शॉर्ट स्क्वार लेगला हा चेंडू ट्राबल झाला. सेकंडचा कॉल आणि आता इथे विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज झाला बाद आणि धक्का क्रमांक या ठिकाणी एकंदरीत 5वा लागेल. धाव बादच्या रूपानं टीम मानकिवली संघाला. विकेट घेतली शेवटच्या बॉलवरती तर आकाश सावंत जांभिवली यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक त्याला देऊन सन्मानित केलं जाईल. धावसंख्या धावफलकावरती 31. शेवटचा बॉल स्ट्राईक केला निलेश. ओ शफल झाले होते. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू बॅटचा काही संपर्क नाहीये आणि ते हा सुद्धा बॉल आला. डॉट. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 31 धाबा धावफलकामध्ये आपण पाहतोय. 31. चला पाणी घेऊन जा लगेच. 12th मॅनला विनंती राहील कारण 3 षटकामध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक देणार होतो परंतु आता या ठिकाणी काही कारणास्तव 4 षटकांनंतर आपण देत आहोत. लक्षात घ्या कारण जास्त गरज नव्हती. सकाळचं सत्र होतं म्हणून आपण आता 4 षटकामध्ये पाण्याची व्यवस्था करतोय. ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानावरती. तत्पूर्वी जाऊया डीजे भाऊजींकडे.
दोन्ही टीमला आमंत्रित करू नेक्स्ट मॅचच्या आदर्श बांगणी संघाचे संघनायक आणि ओमसाई कुळगाव ओमसाई छत्रपती कुळगाव संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती राहील. आयोजक आई गावदेवी कात्रप आहे आणि कुळगाव संघ आहे. आदर्श बांगणी हा संघ नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये असेल. हरकत नाही. कात्रप टीम आपण या ठिकाणी टॉससाठी या, कारण कुळगाव संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत, स्वतः आयोजक आहेत. आणि आता या ठिकाणी पुन्हा एकदा सेकंडचा कॉल, इथे फलंदाज होईल बाद, काही गरज नव्हती. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय सेकंड 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे परतावा लागेल. बॅट्समन आपण पाहतोय मनीष बॅक टू द पॅव्हलियन. सरमन आपण जर पाहिलं तर आता न्यू बॅटर नीरज भुईर येतात मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत भुईर जे मात्र मानकुली ए मधून खेळतात. आणि आता बी मध्ये नीरज भुईर, फटका प्रतिम पाहायला मिळालाय. ऑन साइडला बॉर्डर स्ट्रोक, परंतु त्यावरती सुद्धा टिपलाय जाईल. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल मानकुली संघाला. फलंदाज बाद. मोरे हे सुद्धा तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सत्संग शिरगाव या टीमच्या वतीनं. फलंदाज या ठिकाणी झाला बाद. 7 गडी गमावलेत आणि अगदी नाजूक अवस्था आपल्याला पाहायला मिळते खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. 32 धावा 32. छत्रपती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय. तब्बल या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक 70,000 रुपये क्षेत्ररक्षक जज करतायत. आणि आता इथे झेल ड्रॉप करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता इथे कोणत्या प्रकारची धाव घेतली जात नाही आहे. निलेश मराडेला धाव नकोय, त्याला स्ट्राईक हवी आहे, कारण धावा नाही आहेत. त्याला सुद्धा माहिती आहे, कारण एखादा चौकार षटकार आला तर मात्र एक चांगली धावसंख्या बनवू शकते. टीमची टोटल अद्यापर्यंत आम्हाला सनी सांगतात 3 ऑन अ बोर्ड. 33 धावा फलकावती आहेत. 33. शेवटचे 3 बॉल शिल्लक. स्ट्राईक एंडला निलेश मराडे आणि गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी आदित्य. ऑन साइडला वळवलाय. 1 कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल होईल. निलेशला सेकंड हवी. आणि आता इथे आपण पाहतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहावं लागेल. DRS करण्यात आलेला आहे. टेक्निकल या ठिकाणी आपण पाहतो रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि तिचा वापर या ठिकाणी करण्यात येईल. आमचे प्रशांत सूर्यराव या ठिकाणी येतात. सनी सर सुद्धा आहेत. प्रशांत सूर्यराव आहेत. पंच कुळगावची स्पर्धा म्हटली तर ऑफिशियल पंचांची काही कमी जाणवत नाही. इट इज OUT. फलंदाज बाद. मध्ये निलेश कालेकर आहेत. सलग लागोपाठचे 2 षटकार निलेशच्या बॅट मधून आले ना तर पंकज भोले यांच्या वतीनं तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक. ओ लाईन
अप्रतिम पाहायला मिळते. अचूक टप्पा, यंत्रित गोलंदाजी आणि आता कदाचित इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे. कदाचित आपण पाहतो या धावा 22च्या रूपाने मिळतील. ओव्हर थ्रोच्या या धावा या ठिकाणी ऍड होत आहेत आणि एक सिंगलला प्राधान्य देण्यात आलं. एक धाव फार महत्वाची आहे आणि ती धाव सुद्धा घेण्यात आलेली आहे. 35 35 धावा झालेल्या आहेत आणि आता शेवटचा अंतिम बॉल या सत्रातील. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे स्ट्राईक एंडला. हो, या दरम्यान फुल टॉस बॉल होता. असं वाटलं होतं की या ठिकाणी एखादा चौकार षटकार सुद्धा पाहायला मिळेल, परंतु इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता फलंदाज या ठिकाणी झाल्या बाद. फुल टॉस होता, संधी होती शेवटच्या बॉलवरती प्रशांत चौकार किंवा षटकार मारण्याची, परंतु ती सुद्धा गमावली. परंतु 2 धावा आलेले आहेत. 37 धावा फलकावरती आहेत आणि 38 धावसंख्येचं लक्ष. चला कात्रप टीम कॅप्टन, लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचे. कात्रप टीम संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचे. ओमसाई छत्रपती कुळगाव हा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. स्वतः यजमान आहेत. यजमान वर्सेस पाहुणे अक्षय बांबुळकर येतात. चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करू. विनंती राहील मोहन नाना ठाकरे यांना की आपल्या शुभाचे आपण टॉस करायचं आहे. चला या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल आणि तो टॉस या ठिकाणी बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष स्वतः महेश धुळे करतील. क्षेत्ररक्षण काय म्हणशील? खरं तर ही स्पर्धा तुम्ही भरवली आहे. इथे मात्र जवळजवळ 2 महिन्यापासून तुमची भरपूर मेहनत आम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा भरवताना किती मेहनत घेतली, कशा प्रकारे तुम्ही कार्य करताय, काय म्हणणार? तसं तर बघायला गेलो, तेजस असेल, लाल्यादादा असेल, नितूदादा असेल, सम्राटनगरमधले महादेव असतील, गुड्ड्या धनगर असतील, यांची भरपूर मेहनत आहे आणि या मेहनतीमुळे आज ही टुर्नामेंट संपन्न होईल चांगल्या पद्धतीने असं बोलतो. या स्पर्धेमध्ये खरं तर आज देखील तुमचा संघ खेळणार आहे. कुळगाव संघ म्हटलं की यंगस्टर खेळाडूंना नेहमीच तुम्ही चान्स देत असतात. आज कोणकोणते खेळाडू असतील आणि कशा प्रकारचं क्रिकेट तुम्ही दाखवाल? पहिलं तर टँगो असेल, लाल्यादादा असेल, प्रयत्न असेल आमचा की कमी रन देण्याचा. काय म्हणशील? समोरचा संघ एक मोठा संघ आहे, कात्रप संघ, त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. आज काही वेगळी रणनीती आता ठरवली जाईल की तेजस आणि आपला नितूदादा आहे. थँक्यू सो मच. आपल्यासोबत कॅप्टन कात्रपचे टॉस गमावला आहे. आय थिंक गावदेवी कात्रप संघ बऱ्याच वेळा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारतोय. आज जे हवं होतं ते मिळाले? नक्कीच भेटलं, जे हवं होतं तेच भेटलंय.
काय म्हणशील खरं तर गावदेवी कात्रप संघ एक मोठा संघ आहे. नेहमीच प्रवीणजी गीते असतील यांच्या मार्गदर्शनाखाली संघ खेळत असतो. आज कुळगाव संघाची फाईट आहे. आज कशा प्रकारचा खेळ कराल, कारण हे ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. इथे खेळण्यासाठी सर्वच खेळाडूंना आणि सर्व टीमला आवडतं. ग्राउंड तर खूप चांगलं आहे. तेच एक कमी आमच्याकडे प्रवीण दादा येत नाही रोज खेळायला. एंट्रांना पण तो नसतो. आमच्या बऱ्याचशा एंट्रा झाल्यात पण तो नाही आहे. त्याची कुठे ना कुठे कमी भासते आम्हाला ओपनिंगला. तो आला पाहिजे खेळायला अशी इच्छा आहे. प्रवीण किती म्हटलं तर उद्योगधंद्यावरती देखील ते तितकंच महत्त्व देतात. त्यामुळे थोडंसं खेळण्यासाठी ते कमी येतात, परंतु नेहमीच त्यांचा तुम्हाला सपोर्ट असतो. काय म्हणणार आज समोर कुळगाव संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट खेळायचे आज काय वेगळी स्ट्रॅटर्जी? स्ट्रॅटेजी काय नाही. आहे टँगो वेला आले, त्यांच्यात विकेट घ्यायच्यात पहिले. मॅच 50% येऊ शकते हातात. थँक्यू सो मच. तर हे होते टीम गावदेवी कात्रपचे कॅप्टन, ज्यांनी मात्र भरपूर चांगलं सांगितलं की इथे या स्पर्धेमध्ये तेजस ठाकरेवरती जास्तीत जास्त त्यांचं लक्ष असेल. टॉस जिंकला टीम ओमसाई छत्रपती कुळगाव या संघाने निर्णय घेतला इथे मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. ते म्हणजे टीम गावदेवी कात्रप संघाला विद्यमान सामना मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रीबा गिया स्वराज 11 श्री गणेश मानकिवली आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती सत्संग शिरगाव. आणि मॅचला सुरुवात होईल. आम्ही स्वतः जोडले जाऊ कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद. भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आगरी कोलांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापून हिंदवी स्वराज्य आपल्या आज शोरान दिली इतिहास गाथा असे जाणता राजा ताजचा निजुक येतो माता. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना तिरुभार मांडाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज कुळगावकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा हा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय छत्रपती चषक. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल ज्या प्रकारे सुरुवात केली टीम मानकिवली बीन तीच सुरुवात सध्या घडीला मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सत्संग शिरगाव संघाच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती बॉल चालय सीमा पार चौकार. गोलांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं संगीत आपण ऐकतोय डीजे भोर यांच्या माध्यमातून. धावफलक 4 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 38 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये. त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना मी म्हणेन चांगली सुरुवात मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज निलेश सज्ज होत असताना राऊंड द विकेट. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. डीपमध्ये 2 खेळाडू, एक लॉंगॉनला मनीष, तर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये देखील एक खेळाडू आता सेट झाला. ऑन साइडला घेतलाय. इथे देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय दुसरा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. देवेंद्रजी मालुसरे जे शेरगावचे समाजसेवक उद्योजक आहेत त्यांच्याकडून सलग आता तिसऱ्या बॉलवरती जर चौकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन प्रणयला इथे मात्र सन्मानित करण्यात येईल. आणि जर 3 सिक्सर आले तर 2000 रुपये कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलाय. सलग 2 बॉल 2 चौकार तर वसूल केलेत. नामी संधी आहे ते मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज जिंकण्याची. प्रणयला जो मात्र सलामीला दाखल झाला स्टॅकिंग वरती तुम्ही त्याला पाहताय. प्रणय लाड आणि त्याच्या साथीनं चेतन प्रणव आहेत स्टॅकिंग गेट वरती. गुरुदात निलेश सुरेश मराडे राऊंड विकेट.
तिसरा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, खेळाडू स्क्वेअर लेगचा पुढे सरकतोय, ज्वेल स्वीकारण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये आम्ही हा झेल इथे टिपलाय आणि अखेर बॅटर प्रणवला इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. सलग 2 वेळा इथे मात्र ट्राय केलं परेश शिनारेनं, परंतु तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये रोहितने हा झेल टिपला. परेश शिनारेचा विचार केला तर एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु उद्योग क्षेत्रामध्ये थोडंसं क्रिकेटपासून वंचित आहे. परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळेस मात्र गिया 11 माणकिवली ब या टीममध्ये ते नेहमीच खेळत असतात आणि आज देखील तुम्ही पाहताय सकाळच्या सत्रामध्ये ते दाखल झालेत. पहिल्या बॉलवरती चौकार परेश शिनारेने ठोकला, पुढच्या बॉलवरती त्याची विकेट मिळाली, परंतु इथे देखील आता तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथे तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय तेजस हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. निलेश मराडे 8 धावा त्याने खर्च जरूर केलात या मॅचमध्ये पूर्णपणे. आता इथे मात्र विकेट संपादित करत असताना नवीन खेळाडू मैदानावरती तेजस दाखल झाले या मॅचमध्ये. राऊंड द विकेट. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली यशांच्या मागे, यष्टी रक्षक रमाकांत मराडेने हा झेल टिपलाय आणि अखेर आता इथून मात्र परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. धक्का आता मैदानावरती बॅटिंग करत असताना टीम सत्संग शिरगाव या संघाला तेजस देखील मैदानाच्या बाहेर पडतोय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय मंदार यादव हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू दाखल झालाय. खरं तर परेश शिनारेने सांगितलं होतं जे टीम शिरगावच्या गोलंदाजांना तेच आपल्याला देखील करायचं आणि इथे सलग आता 2 बॉलवरती 2 विकेट संपादित करत असताना खरं तर मानकिवली म्हटलं की हर्षदजी बैकर, अमोलजी बैकर, अभिनवजी बैकर, अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष आमचे दिलीपजी गणपत बैकर साहेब त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात टीम मानकिवलीला. त्यांचाही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. उदयजी मराडे असतील. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, विकेट हॅट्रिक इथे संपादित होईल का पाहावं लागेल. एक चांगला झेल इथे टिपलाय आणि अखेर निलेश मराडेला इथे मात्र या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक मिळते आणि आता धक्का अजून एक लागेल. बॅटिंग करत असताना टीम सत्संग शिरगाव संघाला फलंदाज मंदार. बॅक टू द पवेलियन. यांच्याकडून 2,500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, ते कॅश प्राइज आता देण्यात येईल कारण पंकज भोलेचं भरपूर प्रेम आहे निलेश मराडे यांच्यावरती आणि त्यांनी सांगितलं होतं की ते कॅश प्राइज आम्ही जीपे करू. जीपे देखील आता होईल यात शंकाच नाहीये कारण पंकज भोले जे शब्दाचे पक्के आहेत आणि पंकज भोले यांच्याकडून 2,500 रुपयाचं कॅश प्राइज आता सलग 3 बॉल 3 विकेट संपादित केलेत पंकज भोले, त्यामुळे आता 2,500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल निलेश मराडेला. गोलंदाज सज्ज होतोय. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, 4थी विकेट मिळेल का पाहावा लागेल, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले त्यामुळेच की काय आता इथे 2 धावा मिळतील. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते आय थिंक समाधान नवले होते जे बॉलला मात्र गॅदर करण्यासाठी पुढे जरूर सरकले. षटक क्रमांक पहिले संपन्न होते परंतु पहिल्या षटकाच्या अंती 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये आपण पाहतोय टार्गेट होतं 38 धावांवरती मनीष येतात. मनीष हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट मानकिवली टीमसाठी जरूर त्यांचा तुम्ही पाहिला आणि आज देखील यंगस्टर खेळाडूंचा भरणा असलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल कारण अंकुश गडगे असतील, त्यानंतर पंकज नवले असतील, संग्राम भालचंद्र राऊत असेल,
षटक क्रमांक दुसरे घेऊन मनीष आलेत. मनीष पांड्या हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅटची कडा आहे. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन पूर्णपणे आता पकड मजबूत करत असताना गोलंदाज मनीष पहिला बॉल त्याने डॉट फेकला. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. निलेश मराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघ मैदानावरती खेळत असताना मार्गिलू गावचे शाखा प्रमुख भालचंद्रजी राऊत त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. योगेश मराडे त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या. त्यांचे शुभेच्छा आम्ही स्वीकार करू. गोलंदाज सज्ज होतोय मनीष. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न खेळाडू उपस्थित होते. दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न स्वतःने थांबवला निलेशनं. दरम्यान तुम्ही पाहता एक सिंगल इथे देखील एक पुढे जाईल. सिंगल डबलला सध्या घडीला प्राधान्य देत असताना तुम्ही पाहताय मैदानावरती संघ खेळतोय श्री गणेश स्वराज गिया 11 मानकिपली बी त्यांच्या विरोधात सत्संग शिरगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच इथे रंगत असताना सर बॉलर जर रनअपला गेला असेल तर फलंदाज बाद नसणार याची आपण नोंद घ्यायची. मानकिवली टीमला आता हवंय का तर एकामागे एक विकेट. त्यासाठी ही अपील आता तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु तिसरे अंपायर आमचे राजूदादा सोळसे ते देखील इथून त्यांनी 2 कॅमेरा लावले. ते देखील सांगतायत की बॅटर सेफ आहे कारण मेंटॉर आहे टीम कुळगावचे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. इथे त्यांच्या मागे फाईन लेगचा खेळाडू मी म्हणे निलेश कालेकर होते जे मात्र बॉलला उचलण्यासाठी पुढे सरकले. जरूर पडतो पाहिलं थोडंसं चेंडू दूर आहे. स्वतःला पुन्हा थांबवलं आणि एक सिंगल इथे एक वेळ जाईल. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आज प्लेइंग इलेव्हन मध्ये नक्कीच राजूदादा सोळसे असतील. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित त्याला हुलकावून देऊन त्याच्या बाजूनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न भरपूर केले परंतु बॉल सीमा पार. चौकार. तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती धावा 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न आता करतोय संघ सत्संग शिरगाव. चांगली बॅटिंग करतात. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. स्वतः परेश शिनारे होते. झेल स्वीकारायचा प्रयत्न जरूर झाला परंतु डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. या मैदानावरती हे चित्र भरपूर वेळा तुम्हाला पाहायला मिळेल कारण ग्रास ग्राउंड तुम्ही पाहू शकता. मैदानाच्या चौफेर बाजूला हिरवमय वातावरण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला कारण चेंडू हातातून निसटलाय परंतु डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता परेशचा. दरम्यान एक धाव इथे एक पटी जाईल. एक चिकी सिंगल. इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते. दरम्यान 2 धाबा एक वेळेचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा इथे देखील मिळतील. खरं तर प्रशांत सूर्यराव जे मात्र आज इनॅक्शन मध्ये त्यांच्या माध्यमातून एक चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. खरं तर परेश शिनारे असतील तदनंतर समाधान नवले असतील नेहमीच खुल्या गटातून त्यांची वर्णी लागत असते. आणि खरं तर अलिबाग इथे जात असताना आपण पाहतोय आणि खरं तर तो झेल पाहिल्यानंतर बरेचसे दोन षटक समाप्त झाले. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक तिसरे घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा निलेश येत आहेत. निलेश मराडे हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल.
षटक क्रमांक 3 घेऊन तो दाखल झालाय. 38 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये पूर्णपणे. मी म्हणेन आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 16 धावा जरूर खर्च केल्या, पण 19 धावा जरूर खर्च केल्या, परंतु महत्वाच्या 3 विकेट देखील संपादित केल्यात या मॅच मध्ये. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, समोर बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण टार्गेट तितकं मोठं नाहीये, परंतु ज्या प्रकारे विकेट इथे मिळाले त्या प्रकारे टार्गेट आता तितकं छोटं देखील राहिलं नाहीये. अजूनही 19 धाबांची गरज या मॅच मध्ये. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज होतो निलेश. राऊंड द विकेट हा गोलंदाज सज्ज होईल. समोर बॅटर चेतन जो सलामीला दाखल झाला. चेतन लाड. हलक्या हाताने बॉलला ढकलला. हेच करायचं टीम शिरगाव संघाला. सिंगल डबल जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे तिचा वापर करायचा. इथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय. अखेर फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. नवीन आलेला खेळाडू आपण पाहिला, चांगला खेळत होता. सिंगल डबलला तो प्राधान्य देत होता, परंतु अखेर आता इथून मैदान सोडावं लागेल. प्रीतम ओवळे बॅक टू द पवेलियन. पुढे सरकत असताना टीमची टोटल 20 आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. अजूनही 18 धावांची गरज या मॅच मध्ये. खरं तर धावचीच्या स्वरूपात इथे मात्र बॅटर बाद झाला, परंतु दुसरी धाव एकवटण्याचा प्रयत्न ही गरज होती का हा प्रश्न देखील आता उद्भवला. लवकर सामना फिनिश करायच्या मार्गावरती टीम सत्संग शिरगाव, परंतु दुसऱ्या बाजूला देखील शर्तीचे प्रयत्न तुम्हाला जरूर पाहायला मिळतील, कारण आतापर्यंत मी म्हणेन 4 बॅटर इथे गमावलेत. नवीन खेळाडू रितेश शिंदे आता दाखल होतो या मॅच मध्ये. रितेश बोपी मॅम फ्रॉम बदलापूर गाव. दरवेश 11 मयूर बदलापूर टीमचे चांगले खेळाडू आहेत, त्यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खास करून आमचे मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर, निरंजनजी पिसेकर त्यांचे आम्ही आभार मानू, कारण त्यांच्याच माध्यमातून आम्हाला हे क्रीडांगण लाभलं या स्पर्धेसाठी. त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि जेव्हा जेव्हा गरज भासते आम्हाला फ्लडलाईट देखील ऑन होत असतात या स्पर्धेमध्ये. पूर्णपणे त्यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सपोर्ट मिळाले, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. गोरदात निलेश. इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, दरम्यान बॉलला तुम फेक करतील. एक सिंगल धाव इथे देखील एकपट जाईल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे आता सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 घेऊन निलेश आलाय, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. 2 बॉलवरती एक धावचीच्या स्वरूपात पर्यंत बाद करत असताना 2च धावा त्याने खर्च केल्यात. रितेश स्टॅकिंग वरती ऑन साइडला खेळलाय. बराच काळ शांत होता सत्संग शिरगाव संघ, परंतु आता त्यांना देखील सांगितलंय अरे लढता लढता पडलो तरी चालेल, त्याचा मला खंत नाही, कारण शांत बसायला मी काही शिरगावचा संत नाही. आणि एसएस का बल्ला मचा राय हल्ला. बॉल सीमा पार. षटकार. खर तर एस एस स्पोर्ट्स, स्वामी स्पोर्ट्स तुम्ही पाहू शकता. आमचे प्रशांतजी सुराराव यांचं स्पोर्ट्स शॉप आणि तीच बॅट तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस बॉक्स मध्ये देखील एस एस स्पोर्ट्स तुम्ही पाहताय. खर तर बदलापूर मध्ये एक मोठं स्पोर्ट्स शॉप आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला जेव्हा जेव्हा क्रिकेटसाठी कोणतेही किट हवं असेल त्यावेळेस तुम्ही प्रशांत सुराराव यांच्या एस एस स्पोर्ट्सला तुम्ही भेट देऊ शकता. आणि रिजनेबल दरामध्ये तुम्हाला नक्कीच तिथे सामान देखील मिळतील. मग कोणत्याही प्रकारचे बॅट असेल, त्यानंतर बॉल असेल, कोणत्याही प्रकारचा किट असेल, तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्या स्पोर्ट्स शॉपला तुम्ही भेट देऊ शकता. येस, खरं तर एक मेजबानी आहे प्रशांत सूर्यराव यांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की समोरचे मित्र, मग अध्यक्ष महेश धुळे असतील, उपाध्यक्ष राहुल चव्हाण असतील, यांच्या नावाने जर तुम्ही त्या स्पोर्ट्स शॉपमध्ये भेट दिली तर तुम्हाला अजून रिजनेबल रेटमध्ये, कमी दरामध्ये तुम्हाला तिथे ते किट मिळणार आहे. ही ऑफर आहे.
गोलंदाज सज्ज होतोय. लाईन भरकटलाय, दबाव आहे स्पष्ट जाणवतो. एक षटकार आल्यानंतर पूर्णपणे दबाव आता जाणवला यावेळेस निलेश वरती. आणि आता सलग तुम्ही पाहताय 2 बॉल वाईट फेकत असताना धावफरक वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू फेकून झाले आतापर्यंत जवळ 30 धावा. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. अजूनही या मॅच मध्ये 8 धावांची गरज आहे. निलेश राऊंड विकेट सज्ज होतोय. सलग 2 बॉल त्याने वाईट फेकलेत. या मॅच मध्ये पूर्णपणे आता पकड मजबूत केली आहे टीम शिरगाव संघाच्या माध्यमातून. इथे विकेट क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या वरनं खेळत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका, सिक्सर. आला तर देवेंद्र मालुसरे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज रितेश साठी. पूर्ण टीम साठी ते कॅश प्राइज होतं. गोपनी सारखी बॅट फिरवली, फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बॉल लावण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दरम्यान एक सिंगल एक बदली दुसरीचा प्रयत्न करतात. आणि आता अखेर दुसरी धाव देखील इथे कंप्लीट. सामना संपलाय, सामना जिंकलाय. इथे मात्र टीम सत्संग शिरगाव संघानं अभिनंदन. तर हार्डलक टीम स्वराज गिया 11 माणकिवली बी. नो डाऊट ज्यानं बॅटिंग करत असताना वैयक्तिक 14 धावा आणि गोलंदाजी करत असताना 12 चेंडू फेकत असताना 3 विकेट संपादित केले तोच खेळाडू रितेश शिंदे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मोहन नाना ठाकरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच रितेश भोपीला. चला शेक हँड करा आणि मग मैदान सोडा. हस्त आंदोलन करायचं आणि तदनंतरच मैदान सोडा, कारण या स्पर्धेची नियमावली आहे.